केतन अग्रवाल हत्याकांडाला आता काल 1 महिना पूर्ण झालाय. म्हणजे 2 दिवसापूर्वी 1 महिना पूर्ण झालाय. 1 महिन्यात जो तपास सुरू होता, जो तपास पुढे चालला होता, त्यात अनेक मोठे खळबळजनक खुलासे बाहेर येत होते. त्या निमित्ताने केतन अग्रवालच्या खुनाचा आरोप असलेली संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची कसून चौकशी सुरू आहे. आपल्याला माहिती आहे, पोलीस अत्यंत बारकाईने हा तपास करत आहे. केतनच्या वडिलांचं काल स्टेटमेंट आलं, ते सुद्धा म्हणले की आम्ही पोलिसांच्या तपासावरती पूर्णपणे समाधानी आहोत. पोलीस अत्यंत चांगल्या पद्धतीने तपास करत आहेत. हा तपास पोलीस यासाठी करत आहे कारण की सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना जर दोषी सिद्ध करायचं असेल तर त्यांच्या विरोधात पुरावे असणं आवश्यक आहे. पण पुरावे हे मुळातच सध्या तरी उपलब्ध नाहीये. जरी सिया आणि चेतनने कबुली जबाब दिलेला असला तरी पुरावे यामध्ये नाहीयेत, अजून कोणी प्रत्यक्षदर्शी नाहीये. आता अतिशय खळबळजनक खुलासे या मागच्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी होती त्यामध्ये पोलिसांनी तपास केला आणि आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मावळ न्यायालयाने या दोघांना अजून 14 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे. या मागच्या 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये जो काही तपास केला त्यात इतके खळबळजनक गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्या खऱ्या का खोट्या याबद्दलचे पुरावे परत पोलीस जमा करत आहेत. पण काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आणि त्यानंतर या प्रकरणात अजून मोठे खुलासे होत आहेत. हे खुलासे सिया आणि चेतन या दोघांचे प्रेम संबंध आणि या प्रेम संबंधातून त्यांनी उभी केलेली एक लाईफस्टाईल स्वतःची, याबद्दल खुलासा होत आहे. सुरुवातीला थोडक्यात एक माहिती आपण घेऊया की या अगोदर सुद्धा बऱ्याच महिन्यांपासून यांनी केतनच्या हत्येचा प्लॅन रचला होता. सुरुवातीला त्याला स्लो पॉइझनिंग देऊ आपण, म्हणजे लगेच विष देऊन मारायचं नाही, तर रोज थोडं 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 विष देऊन आपण केतनला संपवून टाकू, असा प्लॅन या दोघांनी रचला. त्यांनी ते विष मिळवण्याचा बराच प्रयत्न केला, बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट केले, पण ते विषच स्लो पॉइझनिंगसाठीच ते त्यांना मिळालं नाही. त्यामुळे तो प्लॅन रद्द झाला. त्यानंतर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट किलरला केतनला मारण्याची सुपारी आपण देऊ असं ठरवलं. रितसर एका कॉन्ट्रॅक्ट किलरला त्यांनी भेटले सुद्धा, कॉन्टॅक्ट केला, भेटले, मीटिंग केली, केतनबद्दल सांगितलं की ह्याला मारायचं आहे, पैसे आम्ही देऊ. पण जेव्हा त्या कॉन्ट्रॅक्ट किलरला केतन अग्रवाल बद्दल माहिती मिळाली, तो म्हणाला की नाही, हा मोठ्या घरचा मुलगा आहे, हाय प्रोफाईल व्यक्ती आहे, श्रीमंत लोक आहेत, याला मारणं म्हणजे मी कुठे ना कुठे फसून जाईल. त्यामुळे त्यांनी ती सुपारी घेतली नाही. आता याच कॉन्ट्रॅक्ट किलरला पोलिसांनी संपर्क केलेला आहे. जर त्याने हे सगळं प्रकरण सांगितलं तर तो सिया आणि चेतनच्या विरोधात एक प्रमुख साक्षीदार ठरू शकतो की केतन अग्रवालची सुपारी घेऊन ते त्या कॉन्ट्रॅक्ट किलरपर्यंत आले होते. आता सिया आणि चेतन यांचं जे फ्रेंड सर्कल आहे, मित्रमैत्रिणींचं, त्याबाबत पोलिसांनी तपास केला. काही मित्रमैत्रिणींना गाठलं. त्यासोबतच हे मित्रमैत्रिणी सगळे कुठे कोणत्या हॉटेलमध्ये भेटायचे ही सुद्धा माहिती पोलिसांनी जमा केली. त्या हॉटेल्सला व्हिजिट करून तिथं त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. एका हॉटेलमधल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतन आणि सिया त्या हॉटेलमध्ये एंटर करतात. हॉटेलमधनं पुढे जाऊन ते त्या हॉटेलच्या एका रूममध्ये जातात. त्या रूममध्ये जाताना सुद्धा ते दिसत आहेत. रूममधनं 1 ते 1.5 तासांनी ते दोघं बाहेर येतात. सिया त्या हॉटेलमधनं निघून जाते आणि धक्कादायक पद्धतीने थोड्या वेळाने चेतन चौधरी हा दुसऱ्याच एका मुलीला घेऊन त्याच हॉटेलच्या त्याच रूममध्ये जातो आणि दोघं जण दार बंद करून घेतात. यावरनं हे दिसून येतंय की हा अर्थात सेक्शुअल कंटेंट किंवा सेक्शुअल फॅक्टर असलेली ही गोष्ट आहे. पण हा काय प्रकार होता? तर जेव्हा यांचे फॉरेन्सिक रिकव्हरीमधनं फोन आले, तेव्हा चॅट्स, सोशल मीडियाचा डाटा यावरनं असं दिसून आलं की चेतन चौधरी आणि सिया गोयल हे फ्री सेक्स ग्रुप चालवत होते. फ्री सेक्स ग्रुप म्हणजे नेमकं काय? ह्याच्या नावावरूनच तुम्हाला दिसून येतं की तरुण तरुणी, मित्रमैत्रिणी, स्त्री पुरुष यांनी जमायचं. यामध्ये प्रेम, नाते, भविष्य, लग्न असं काहीही नाही. फक्त शरीर संबंधांपुरतं तरुण तरुणी किंवा स्त्री पुरुषांनी एकमेकांना भेटायचं. हॉटेल्सच्या रूममध्ये मौज मजा करायची
आणि पुन्हा आपापल्या वाटेवर निघायचं. पोलिसांचा असा संशय आहे की सिया आणि चेतन हे अशा प्रकारचा फ्री सेक्स ग्रुप चालवत होते आणि हीच लाईफस्टाईल सियाला आवडत होती. तिला हीच लाईफस्टाईल आयुष्यभर जगायचं होतं. त्यामुळेच तिने केतन अग्रवाल याच्याशी तिला लग्न करायचं नव्हतं. कारण केतन सोबत लग्न केल्यानंतर ही लाईफस्टाईल तिला अजिबात जगता येणार नाही याची तिला खात्री होती. तसं केतनच्या आईने तिला सांगितलं होतं की दारू पिणं, ड्रिंक्स, पब, पार्ट्या, डिस्कोमध्ये जाणं, रात्र फिरणं हे आमच्या घरात चालत नाही. आमचं घर धार्मिक आहे, जॉईंट फॅमिली आहे 15-20 जणांची, त्यामुळे हा प्रकार इथे चालणार नाही असं सांगितलं होतं. आणि सियाची लाईफस्टाईल ही केतन अग्रवालच्या फॅमिलीच्या एकदम विरुद्ध होती. त्यामुळे तिला हे आयुष्य पाहिजे होतं. या आयुष्यासाठी तिचं सर्व काही होतं. त्यामुळेच तिने केतनशी लग्न तिला करायचं नव्हतं आणि केतनला आपल्या रस्त्यातून दूर करण्यासाठी तिने हे टोकाचं पाऊल उचललं असा पोलिसांना संशय आहे. पोलीस या फ्री सेक्स ग्रुपच्या अँगलने सुद्धा तपास करत आहेत, पुरावे गोळा करत आहेत. यावरनं सिया आणि चेतन यांचे विकृत प्रेम संबंध, त्यांची ही वेस्टर्न कल्चरची लाईफस्टाईल किंवा जे काय असेल ते हे त्या निमित्ताने न्यायालयात मांडता येईल. मित्रांनो, या सर्व प्रकारावरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.